मोकाशी सर यांचा सत्कार करायचा आहे आणि ह्या स्पर्धेसाठी जी मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल जी आहे आपण जी बघतोय ती अभिजित सर यांच्या वतीने पुरस्कृत केली गेली आहे. दोघांनी मिळून दिली आहे. रोशन पाटील सर आणि अभिजितजी मोकाशी सर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बायसिकल आहे ती या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कृत केली गेली आहे आणि ह्या मंचावर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सत्कार केला जातोय. हे मंच आवर्जून ओळख आहे या मंचाची. अतिथी देवो भव आणि ही हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासताना आपल्याला हे मंडळ बघायला मिळतंय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आदराने सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती बघायला मिळतोय. ही शिरोडे गावची ओळख आहे. क्रिकेट म्हटलं ना तर शिरोडे गावात अनेक क्रिकेटला पुरस्कृत करणारे आपण चेहरे बघितलेत. त्याचपैकी हे स्वयंभू गरोबा सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि ह्या मंचावर येणारा प्रत्येक मान्यवराचा सत्कार आणि सन्मान आपण अनुभवतोय. युवा व्यक्तिमत्व अभिजितजी मोकाशी सर आणि रोशनजी पाटील सर यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना ही आयोजन कमिटी. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची भेट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. लाईव्हची टीम देखील सज्ज झालाय. त्यांचं देखील आपण आभार मानूया, कौतुक करूया. सुपर टेनिस सुपर टेनिस क्रिकेटची ही लाईव्हची टीम सज्ज झालाय. 3 कॅमेऱ्याशी ही स्पर्धा कव्हर करत असताना बघायला मिळते. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा येऊन ठेपल्या. आजची शेवटची रात्र आहे. कुठेतरी पहिल्या 2 रात्रीमध्ये जबरदस्त खेळ आपण बघितला. 2 संघाने मात्र बाजी मारली आहे. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितली जय साई इंटरप्राइजेस शिरवणे आणि नेरुल टीम अशी संयुक्त ओनर आहेत. त्या टीमने बाजी मारली आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं स्वयंभू गरोबा शिरवणे टीम म्हणजे घरचा संघ आयोजकाने कुठेतरी बाजी मारली आणि ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवला. बघूया आजच्या लढतीमध्ये 8 संघांपैकी कुठला संघ पुढे सरसावताना बघायला मिळेल. आता जी लढत बघायला मिळेल आपल्याला स्वयंभू गरोबा अ संघ यांच्या अगेन्स्टमध्ये जय साई इंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर हा मातबगर संघ आपल्याला आता मात्र मैदानात खेळताना बघायला मिळेल. ज्याने पहिल्या सामन्यात विजय प्रस्थापित करत असताना कुठेतरी एका चांगल्या संघाला देखील बाहेर काढलं. सायनची टीम होती रेणुका दुर्वेश 11 टीम, त्या संघाला मात्र बाहेर काढला. कुठेतरी दर्जेदार खेळ बघितला, अनुभवला आपण. आदरणीय सन्माननीय संजयजी भोसले यांची उपस्थिती आज आता लाभली आहे. त्यांचं देखील इथं आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करूया. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान आदराने केला जाईल. स्वागत करूया सकळ जनांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे. सन्माननीय संजयजी भोसले सर यांची उपस्थिती लाभली आहे आणि त्यांचा मित्र परिवार देखील आपल्याला बघायला मिळतो यांच्या सोबतीला. यांचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चला आता मात्र सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळते. ही लढत 3 षटकांची असेल. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्कोरर रेडी? यस, बोथ द स्कोरर आर रेडी. लाईव्हचा स्कोरर आपल्याला बघायला मिळतो सौरभ आणि मुख्य स्कोररच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळते जॅक म्हात्रे. ह्याच गावचा सुपुत्र, क्रिकेटवर अमाप प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आहे जॅक म्हात्रे म्हणजे. तो स्कोररच्या भूमिकेत बघायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा मात्र अवंत धावेचा निर्वाणा आदेश बघायला मिळतोय. 1 धावेने मात्र प्रारंभ आणि सुरुवात झाला ह्या मॅचला. आणि हा चेंडू जस्ट फ्लिक केला, जस्ट गाइडेड टुवर्ड द लेग साइड फॉर द 4 रन्स. चला योगेश सरांसाठी आता मात्र सुवर्ण संधी आहे. विकेट घेतली तर देवादादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. मात्र चित्र वेगळं बघायला मिळते मैदानात.
पारितोषिक लावले विकेटसाठी, मात्र चौकार बघायला मिळत आहेत. लगातारचे 2 चौकार बघायला मिळालेत आपल्याला शुभम लोखंडेच्या माध्यमातून. शुभम लोखंडे अंडरआर्म क्रिकेटचं मोठं नाव आहे. अजून एक तिसरा चौकार आलाय. फक्त आणि फक्त 4चा पाढा इथं बोलला जातोय. 4 ने पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 13. मात्र सन्मान दिलाय. फक्त आणि फक्त 1 धावेचा प्रयत्न, कुठेतरी सन्मान देऊन 1 धाव घेतली गेली. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच करण ऑन स्ट्राईक. हा चेंडू खेळून काढला सेफली, मात्र फर्स्ट डॉट बॉल बघायला मिळतोय. विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल देवादादा मात्र यांच्या माध्यमातून. आणि हा चेंडू आता मात्र कडक फटका, मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एष्टी रक्षकाच्या भूमिकेत असलेल्या विशाल भोईर याचं चांगलं कलेक्शन बघायला मिळतंय. मात्र 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही तिथले दोन्ही क्षेत्ररक्षक, एष्टी रक्षक आणि क्षेत्ररक्षक मिळून. चला धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाले 15. 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 3 षटकांच्या लढतीमध्ये स्कोर कुठपर्यंत नेतील हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल, कारण एक मातबगर संघ आहे. इट्स वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टिक. Yet another single added to the score. Score moves on to the 16 runs for no loss. नो बॉल आणि 4 असा पंजा खोलला जातोय. 5 ने स्कोर पुढे जाईल. पहिलं पंजा बघतोय आपण या इनिंग मधील. धावसंख्या 21. आता मात्र करणने मात्र कुठेतरी अनियंत्रित शॉट खेळलाय. रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी बॅटिंग टीमने. चला जॅक सर, लाईनचा नो बॉल बघायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला विकेट मात्र मिळताना बघायला मिळते. दुसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय सलीमला. नवीन फलंदाज आलाय. बॅटर्स नेम प्लीज. 12 प्लेअर कुठे गेला आपला? चेंबूर संघाचा राखीव प्लेअर. अरे हा नो बॉल, क्षेत्ररक्षण झालाय, पण एक अवांतर स्वरूपात धाव ऍड केली जाईल. शुभम आपल्याला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. हा चेंडू आता मात्र गॅप भेदली आहे कुठेतरी. आता ह्या क्षणाला कुठेतरी चांगला फटका खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप भेदण्यात त्याला यश मिळालं आणि चौकारने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. बॅटिंग बघतो आपण अजितला. हा देखील एक शॉर्ट आर्म जॅक टुवर्ड्स द मिड विकेट रिजन. 8 another 4 runs added to the score. लगातारचा मात्र स्कोर जलद गतीने पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 30. हा डॉट बॉल आलाय. कुठेतरी एक डॉट बॉल बघायला मिळतोय. हा बॉल काय झालाय? डॉट बॉल. चार बॉल झालेत विशाल सर. 4 बॉल झालेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. तसेच मंचावरती आता आपण बघू शकताय सन्माननीय सौभाग्यवती कविताताई चंद्रकांत अगुंडे माजी नगरसेवक यांची इथं उपस्थिती लाभली आहे. त्यांचे देखील आपण ह्या मंचावर सहर्ष स्वागत करूया. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं इथं ह्या मंचावर स्वागत असेल.
आणि हा चेंडू आत्ता मात्र कुठेतरी एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. इट्स अ डॉट बॉल. चला बघू शकता आपण मंचावरती संजयजी भोसले सर उपस्थित आहेत. मंच मात्र आता गजबजून भरलाय. व्यासपीठावरती आपण बघू शकताय, व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली आहे. संजयजी भोसले उपस्थित आहेत, तसेच कविताताई माजी नगरसेविका यांची देखील उपस्थिती आज आपल्याला लाभली आहे. त्यांचं सर्वांचं सहर्षी स्वागत असेल. आपण स्वागत करूया, आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. चला स्कोअर पोहोचूया आपण प्रेक्षकांपर्यंत. धावसंख्या झाली 38. लास्ट ओव्हर विशाल ऑन बॉलिंग ट्रॅक. काय चेंडू डिलिव्हर केला होता मात्र एसटी रक्षकाला चकून चेंडू बिहाइंड द विकेट जातोय चौकारच्या दिशेने. 8 another 4 runs added to the score. With this 4 run score moves on to the 42 runs onto the scoreboard for the loss of 1 wicket. विशालजी भोईर. अरे हा चेंडू अजून एक चौकार. चेंडू मात्र आता या क्षेत्ररक्षकाचा पाठलाग करतोय. विकेट किपर होता तेव्हा त्याच्याकडे चेंडू गेला, आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असतात परत त्याच्याचकडे चेंडू जातो. आणि क्रिकेटमध्ये हे चित्र आपल्याला मित्रांनो वारंवार बघायला मिळतो. एकदा का चुकी झाली ना चेंडू तुमचा पाठलाग करणार, आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळतंय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेले. हा येतो डॉट बॉल. विशाल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. समोर शुभम. हा चेंडू हलवार ऑफ स्पिन आणि आलाय विकेट. काय चेंडू डिलिव्हर केलाय, मिसगाईड केलं. शुभम लोखंडे सारख्या फलंदाजाला चकवणं कठीण आहे आणि ते कठीण काम शक्य करून दाखवलं विशाल या गोलंदाजाने. चला नवीन फलंदाज आलाय अरुण. आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी चेंडू. इट्स अ डॉट बॉल. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आता मात्र आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी बघायला मिळते विशालच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू कुठेतरी स्कोर थांबवलाय. शेवटच्या आता मात्र एक मागच्या चेंडूवरती एक धाव बघायला मिळते. धावसंख्या झाली आहे 47. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. फर्स्ट चेक वेगळ्या कारणासाठीच होता मात्र तो. हा कडक आहे यार, कडक कडक चौकार आलाय. चौकारने मात्र या इनिंगची सांगता झाली आहे. स्कोर झालाय 51 आणि 52चा टार्गेट असेल. चला 52चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचसाठी आपण कॉल देऊया दोन टीम्सला. सारा 11 कल्याण वर्सेस देविका 11 नेरूल. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती दाखवायची आहे. मंचावरती नाणेफेकीसाठी यायचे आहे. सारा 11 कल्याण वर्सेस देविका 11 नेरूल. चला आपण मंचावर जे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान घेऊ. तत्पूर्वी सर्वप्रथम आपण विनंती करूया संजयजी भोसले सर. यांचा आपण ह्या मंचावरती सत्कार आणि सन्मान करणार आहोत. मंडळाचे सभासद अध्यक्ष योगेशजी, योगेश दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय.
सन्माननीय संजयजी भोसले सर आणि मंडळाचे अध्यक्ष योगेश दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते। माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची भेट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। धन्यवाद सर। तसेच माजी नगरसेविका कविताताई चंद्रकांत अगुंडे ह्या ताईंचं देखील आज उपस्थिती आज आपल्याला मंचावरती बघायला मिळते, त्यांचा देखील आपण सत्कार आणि सन्मान घेणार आहोत। चला आपण दादांना विनंती करूया। योगेश दादांना आपण विनंती करूया, ताईंचा पण आपल्या शुभ असे सत्कार आणि सन्मान करायचा आहे। ताईंनी देखील वेळात वेळ काढून ह्या स्पर्धेला उपस्थित दाखवले, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि ह्या मंचावर येणाऱ्या प्रत्येक मान्यवर व्यक्तींचा सत्कार आणि सन्मान आपण अनुभवतोय आणि आवर्जून त्यांचं मी कौतुक करेन। स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था म्हणजे नेहमीच त्यांचा आपण ह्या क्षेत्रात योगदान चांगलं बघतो आणि येणाऱ्या मान्यवरांचा प्रत्येकाचा सत्कार त्यांचा सन्मान केला जातोय। चला तसंच मंचावर आपण आज उपस्थिती बघताय दिलीपजी देवकर सर, त्यांना देखील आपण विनंती करूया की आपला सन्मानाचा स्वीकार करायचा सर। आणि मी मंडळाचे सभासद त्यांना विनंती करेन की दिलीपजी देवकर सरांचा देखील आपण सन्मान करा। आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय दिलीपजी देवकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि तो शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आमच्या या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान इथे केला जातोय। तर त्याचबरोबर आदरणीय नितीनजी पालवे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। आदरणीय सन्माननीय नितीनजी पालवे साहेब यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। आदरणीय नितीनजी पालवे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। प्रेमाचं प्रतीक विशाल दादांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा। आदरणीय सन्माननीय नितीन जी पालवे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। त्याचबरोबर शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय सचिनजी मोरे साहेब इथे उपस्थित आहे, त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय सचिनजी मोरे साहेब त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। तर मी राजेश दादा सुतार आपणास विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा। आदरणीय सन्माननीय शाखा प्रमुख सन्माननीय सचिनजी मोरे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रणयजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान
तर मी विनंती करतोय विशाल दादा आपल्या उपस्थितीमध्ये प्रणय जाधव यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा। विशाल दादा आपल्या उपस्थितीमध्ये प्रणय जाधव यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे। प्रेमाचं प्रतीक मायची उपदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना इथे सन्मानित करायचं आहे। प्रणयजी जाधव साहेबांचा सन्मान, त्याचबरोबर कलीम भाई इथे उपस्थित आहे त्यांचा सन्मान मी पिंटू दादा पाटील आपणास विनंती करतोय कलीम भाई यांचा सन्मान आपण इथे करावा। आज माझ्याबरोबर रायगडामधील थोडा रायगड चोरवली गावाचा आवाज आज आमच्याबरोबर जुडलेला आहे। दिशांजी कातुर्डे सरांचा आवाज तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये ऐकायला मिळेल। आणखीन एक गोड आवाज नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल। धाबा धावफलकावरती आहे 14 धाबा धावफलकावरती आहे। चला 14+4 18 झाल्यात। चौकार आला होता मागच्या चेंडूवरती। आता मात्र सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय। 19 वाईल्ड चेसिंग टार्गेट आहे 52 रन्सचा। 52 धावांना पाठलाग करत असताना कुठं तरी आता मात्र मागे पडताना बघायला मिळतोय आपल्याला होम टीम। आणि मात्र हा चेंडू अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला। अजून एक त्याचबरोबर चेक आदरणीय सन्माननीय पापाशेठ तलोजा आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित शिरवणे गावाची ही माणाची आणि शिरवणे गावाची अभिमानाची पापाशेठ तलोजा आपण कुठे असाल तर या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। तर प्रणय दादांचा सन्मान आपण करायचा आहे। विशाल दादा आणि राजेश दादा विनंती करतोय प्रणय दादा यांचा सन्मान आपण इथे करावा या मुख्य व्यासपीठावरती। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। चला मॅच फिनिश झाली आणि कुठेतरी बाजी मारले ह्या सामन्यामध्ये जय साई इंटरपाच्या शिरवणे संघाने कुठेतरी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे। म्हणजे जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द ट्रॉफी। एक अजून एक त्यांना पाऊल पुढे टाकलं तर निश्चित एका ट्रॉफीचा मानकरी ते ठरले जातील। पण त्यांना थोडं थांबावं लागेल कारण दुसऱ्या पोलमधले 4 टीम्स आता मात्र खेळायचे बाकी आहेत। 2 सामने अजून त्यांचे होतील त्याच्यानंतर त्यांना त्यांचा जोड मिळेल। चला आपण कॉल देऊया सारा 11 कल्याण त्यांच्या अगेन्स्ट मध्ये